नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी कमलेश पाटील आज आपल्याला इयत्ता 10वीच्या मराठी विषय शिकवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण इयत्ता 10वी कुमार भारतीच्या पाठ्यपुस्तकातील पहिली जे गीत होते जय जय हे भारत देश हे गीत, या गीताचा आपण अभ्यास केला होता। त्यानंतर आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ दुसरा बोलतो मराठी या पाठाला सुरुवात केली होती। या पाठाचा पहिला व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर आलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही अवश्य पाहावा। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत पाठ डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी लिहिलेला आहे आणि प्रस्तुत पाठ हा छात्र प्रबोधन दीपावली विशेषांक 2016 या विशेषांकामधून घेण्यात आलेला आहे। तर प्रस्तुत पाठातून नीलिमा गुंडी यांनी आपल्या मराठी भाषेची खास शैलीचे वर्णन केलेले आहे। आपल्या मराठी भाषेतील विविध शब्द आणि त्यांच्या होणाऱ्या विविध अर्थछटा यांच्या या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेले आहे। तसेच आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे याचे खास उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। तर मराठी भाषेतील भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते। पहा, या पाठातून कशा प्रकारे मराठी भाषेतले शब्द आहेत त्यांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य त्यांनी उलगडून आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे। या पाठाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला मराठी भाषेत कशा प्रकारचे शब्द असतात आणि खरंच आपली ही मराठी भाषा एक समृद्ध अशी भाषा आहे आणि या भाषेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ हा अतिशय सुंदर होत असतो। पहा, या ठिकाणी आपल्याला लेखिकेने उत्पत्ती कोश या शब्दाची उत्पत्ती शोधण्याची सुद्धा सांगितलेले आहे। शब्दाची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला विविध प्रकारची माहिती मिळत असते, म्हणून आपण शब्दाची उत्पत्ती शोधली पाहिजे की आपल्या मराठी भाषेमध्ये प्रत्येक शब्द हा कसा बनलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण पहा विविध शब्द पाहिले होते, त्यांचे होणारे विविध अर्थसुद्धा याआधी पाहिले होते। पहा, बनवणे या शब्दावरून, हा शब्द जरी हिंदी भाषेतून आला आहे परंतु मराठी भाषेत बनवण्याचा अर्थ आहे फसवणे, म्हणजे त्याला उल्लू बनवणे असं आपण म्हणतो। तर आपण हल्ली हा बनवणे शब्द कशा प्रकारे आपल्या स्वयंपाकघरात घुसलेला आहे यावरून एक विनोद या पाठामध्ये आलेला आहे, तो याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता। त्यानंतर मारणे या शब्दाच्या विविध अर्थछटा कशा प्रकारे होतात हे सुद्धा आपण पाहिले होते। त्यानंतर मराठी भाषेची श्रीमंती, पहा मराठी भाषेला एक श्रीमंत भाषा लेखिकेने या पाठामध्ये म्हटलेले आहे। का? कारण की मराठी ढंगाचे शब्दप्रयोग, पहा विविध असे सुंदर सुंदर शब्दांचे प्रयोग आपल्या या मराठी भाषेमध्ये होत असतात, म्हणून लेखिकेने आपल्या या भाषेतील शब्दांना मराठी भाषेची श्रीमंती असे म्हटलेले आहे। जशा प्रकारे एखाद्या व्यक्तीकडे खूप मोठ्या प्रमाणात धन असते, खूप पैसा असतो, तर आपण त्याला श्रीमंत म्हणतो। तसेच आपल्या मराठी भाषेत वेगळे असे सुंदर शब्द आहेत आणि त्यांच्या होणाऱ्या विविध अर्थछटा याला मराठी भाषेची श्रीमंती लेखिकेने या ठिकाणी म्हटलेली आहे। तर मराठी भाषेची श्रीमंती कोणती आहे? विविध मराठी ढंगाचे शब्द प्रयोग हे मराठी भाषेची श्रीमंती आहे। त्यानंतर आपण पाहिले की मराठी भाषेची खास शैली कुठली आहे, तर शब्दप्रयोगांप्रमाणे वाक्प्रचार। पहा, विविध वाक्प्रचार सुद्धा आपण या ठिकाणी वापरत असतो। वाक्प्रचार हे वाच्यार्थ नसतात, म्हणजे जसे आपण वाचत असतो तसे त्यांचा अर्थ होत नसतो, त्यांचा वेगळाच अर्थ होत असतो। असे वेगवेगळे आणि सुंदर असे वाक्प्रचार आपण आपल्या भाषेमध्ये वापरून आपल्या भाषेला अधिक सुंदर आपण बनवत असतो आणि म्हणूनच लेखिकेने या वाक्प्रचारांना, या मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांना मराठी भाषेची खास शैली असे म्हटलेले आहे। पहा, मराठी भाषेची खास शैली का म्हटलेली आहे वाक्प्रचारांना? कारण पहा, खस्ता खाणे, त्यानंतर खांद्याला खांदा लावणे, पहा असे वेगवेगळे
शब्दप्रयोग, कंठस्नान घालणे हे जे वाक्प्रचार आहेत यांच्या होणाऱ्या विविध अर्थछटा या पाठामध्ये लेखिकेने उलगडून आपल्याला दाखवलेले आहेत. म्हणून जे वाक्प्रचार आहेत, शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार हे मराठी भाषेची खास शैली लेखिकेने म्हटलेले आहे. तर अशा प्रकारे आपण विविध अर्थ शब्द आणि त्यांचे अर्थ यापूर्वी समजून घेतले होते. लेखिकेने आपल्याला मराठी शब्दांच्या अर्थाच्या अनर्थ जर टाळायचे असेल तर या ठिकाणी आपण काय करायला हवे की योग्य अर्थाचे क्रियापद वापरायला हवे. या ठिकाणी लेखिकेने अर्थाच्या अनर्थ टाळण्यासाठी एक उपाय आपल्याला सांगितलेला आहे की मराठीमध्ये योग्य अर्थाचे क्रियापद वापरून आपण अर्थाचा अनर्थ टाळू शकतो. पुढे लेखिका काय म्हणतायत, क्रियापद वापरताना आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 2 वर पहा, क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावावा किंवा कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहिती नसले तरी अर्थाचा गोंधळ होतो. आता या ठिकाणी अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी लेखिका आपल्याला दुसरा उपाय सांगतायत की जर आपल्याला मराठी भाषेतील शब्दांच्या अर्थाचा अनर्थ टाळायचा असेल तर त्या ठिकाणी योग्य प्रत्यय क्रियापदानंतर, वाक्यामध्ये क्रियापदानंतर, क्रिया म्हणजे क्रियावाचक शब्द, वाक्यामध्ये कुठली क्रिया होते आहे हे दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियावाचक शब्द, आणि त्या क्रियापदानंतर येणारे जे नाम असते त्या नामाला विविध प्रत्यय आपण लावत असतो. ते प्रत्यय लावताना कोणते प्रत्यय लावावे हे जर आपल्याला नीट माहिती नसले तर या ठिकाणी आपला गोंधळ निर्माण होऊ शकतो. तर या ठिकाणी उदाहरण म्हणून याआधी आपण प्रत्यय म्हणजे काय हे समजून घेऊया. प्रत्यय कोणाला म्हणावे? प्रत्यय म्हणजे काय? एखादा शब्द, एखाद्या नावापूर्वी आपण जो शब्द त्याला जोडून एक नवीन शब्द तयार करतो. शब्दाच्या शेवटी आपण एखादा दुसरा शब्द जोडू आणि तो शब्द जोडल्यानंतर एक नवीन शब्द जो तयार होतो, तो जो शब्द आपण जोडतो तो शब्द असतो प्रत्यय, आणि तो प्रत्यय जोडल्यानंतर जो शब्द तयार होतो तो असतो प्रत्यय घटित शब्द. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरण मानव हे एक नाव आहे आणि याला आपण ता प्रत्यय जोडूया. ता हे काय आहे? प्रत्यय. आणि या ठिकाणी एक शब्द बनतो मानवता. तर मानवता हे काय आहे? मानवता हा प्रत्यय घटित शब्द आहे. या ठिकाणी लेखिका म्हणतायत की योग्य अर्थाचे प्रत्यय जोडल्याने सुद्धा आपण शब्दाच्या अर्थाचा अनर्थ टाळू शकतो. तर आपल्याला या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की मराठी भाषेतील शब्दाच्या अर्थाचा अनर्थ टाळायचा असेल तर योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे. योग्य अर्थाचे क्रियापद वापरताना आपण पाहिले होते की 2 उदाहरण या ठिकाणी आलेले आहेत की खांदा देणे आणि खांदा लावणे. आता खांदा देणे म्हणजे काय? खांदा देणे म्हणजे एखाद्या प्रेताला आपण खांदा देतो, तो खांदा देणे. आणि खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे. शब्द एकच आहे खांदा, पण त्याला जोडून आलेले जे क्रियापद आहे जर ते बदलले, ते योग्य आपण वापरले नाही तर त्याच्या अर्थाचा अनर्थ होतो. म्हणून योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि नामाला योग्य प्रत्यय जोडणे हे 2 उपाय करून, 2 गोष्टी करून आपण शब्दांच्या अर्थाचा अनर्थ टाळू शकतो. या ठिकाणी उदाहरण म्हणून अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. 2 उदाहरण दिलेले आहेत. अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. शब्दाला योग्य प्रत्यय जोडल्याने आपण अर्थाचा अनर्थ टाळू शकतो. या ठिकाणी तिला हसणे. 2 शब्द या ठिकाणी आलेले आहेत. तिला हसणे, तिला हसणे आणि तिच्याशी हसणे. तिच्याशी हसणे. आता या ठिकाणी प्रत्यय वेगवेगळा आलेला आहे. तिच्याशी या ठिकाणी तिच्याशी आणि तिला. तर तिला हसणे याचा अर्थ असतो की तिची चेष्टा करणे. एखाद्या मुलीला आपण हसतो, तिने काही एखादी कृती केली तिच्यावर आपण तिला हसतो किंवा तिची नकल करतो. तिला हसतो म्हणजे तिची चेष्टा करतो. हे झालं तिला हसणे. आपण तिला हसतो
हे झालं तिची चेष्टा करणे. आणि तिच्याशी हसणे, आता तिच्याशी हसणे म्हणजे काय, सहजपणे हसणे. पहा, सहजपणे हसणे याला आपण पहा योग्य प्रत्यय जोडला तर आपण या ठिकाणी अर्थाचा अनर्थ टाळू शकतो. एखाद्याची चेष्टा म्हणून तिला जर आपण हसतोय तर हे प्रत्यय योग्य आहे. परंतु एखाद्याशी आपण सहजपणे हसतोय तर तिच्याशी हसणे, पहा तिच्याशी हसणे अशा प्रकारे आपण योग्य प्रत्यय जोडल्याने आपल्याला अर्थाचा अनर्थ टाळता येईल. पहा, या 2 उदाहरणावरून आपल्याला लक्षात आले की मराठी भाषेत प्रत्ययसुद्धा किती महत्त्वाचे असतात. पहा, हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. पहा, हल्ली काय झालेले आहे की सार्वजनिक समारंभ जे होतात, सार्वजनिक कार्यक्रम जे होतात त्यावर आणि वाहिन्यांवर म्हणजे काय, जे टी व्हीवर आपण जे चॅनल्स वगैरे पाहतो ते चॅनल म्हणजे वाहिन्या, चॅनलला मराठीत वाहिन्या म्हणतात. त्या वाहिन्यांवर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना कळलेलं नसते की कोणत्या नामाला कोणते प्रत्यय जोडावे, म्हणून त्यांच्या काय असतं, हे प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ, तुझी मदत करणे ऐवजी तुला मदत करणे हवे. पहा, तुझी मदत करणे ऐवजी तुला मदत करणे हवे. त्याचे धन्यवाद ऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. पहा, या ठिकाणी 2 शब्द लेखिकेने आपल्याला दिलेले आहेत. तुझी मदत करणे याऐवजी काय पाहिजे, तुला मदत करणे. पहा, तुझी, आता या ठिकाणी तुला जी प्रत्यय लागलेला आहे, परंतु दुसऱ्या वाक्यात तुला ला प्रत्यय लागलेला आहे. पहा, प्रत्यय चुकला तर कशा प्रकारे अर्थाचा अनर्थ होतो. म्हणून लेखिका या ठिकाणी म्हणतात की योग्य प्रत्यय जोडून सुद्धा आपण अर्थाचा अनर्थ टाळू शकतो. पहा, त्याचे धन्यवाद ऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. या ठिकाणी लेखिकेने आपल्याला सांगितले की योग्य प्रत्यय जोडून आपण अर्थाचा अनर्थ टाळू शकतो. म्हणून आपल्या भाषेतील शब्दांच्या अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आपल्याला योग्य क्रियापद वापरायला हवे आणि त्या क्रियापदानंतर येणाऱ्या नामाला योग्य प्रत्यय आपण जोडायला हवे. पुढे लेखिका म्हणतात, भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. पहा, आपल्या भाषेमध्ये परभाषेतून अनेक शब्द येत असतात कारण आपली ही मराठी भाषा काय आहे, नदीसारखी प्रवाही आहे. पहा, ज्याप्रमाणे नदी प्रवाहते म्हणजे नदी वाहते आणि तिच्या उपनद्या जशा त्या नदीला येऊन मिळतात, तशी ही आपली मराठी भाषा आहे. आणि या मराठी भाषेला अनेक अन्य भाषेतून, अनेक वेगवेगळ्या भाषेतून अनेक शब्द येऊन या आपल्या मराठी भाषेला मिळालेले आहेत. म्हणून या ठिकाणी लेखिकेने आपल्या भाषेला नदीसारखी प्रवाही आहे असे म्हटलेलं आहे. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. पहा, आता संगणकाचे युग आहे आणि या संगणकाच्या युगात भरपूर असे शब्द इंग्रजी आहेत. संगणक वापरताना त्याचे भरपूर शब्द इंग्रजी आहेत. म्हणून आपणही संगणकासंबंधी अनेक इंग्रजी शब्द आपण सातत्याने वापरले आहेत. उदाहरणार्थ इंटर, इस्कॅप, शटडाऊन असे हे शब्द आपण वापरलेले आहेत. तर त्याचप्रमाणे मराठीवर आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. पहा, मराठी भाषेमध्ये अनेक शब्द इतर भाषेतून अनेक शब्द आलेले आहेत. पहा, इतर भाषेतून जे शब्द येतात, पहा शब्दसिद्धी या व्याकरणाच्या घटकामध्ये आपण याविषयी अभ्यास करणारच आहोत की कशा प्रकारे इतर भाषेतून आपल्या मराठी भाषेत शब्द आलेले आहेत, तत्सम शब्द कोणते आहेत, तद्भव शब्द कसे असतात. तर पहा, अनेक भाषांमधून आपल्या मराठी भाषेमध्ये शब्द आलेले आहेत आणि आपल्या मराठी भाषेने त्या शब्दांना आपले मानलेले आहे. उदाहरणार्थ पहा, संस्कृत, पहा संस्कृत भाषा आहे, संस्कृत, त्यानंतर फारसी, अरबी, त्यानंतर कन्नड, इंग्रजी, इंग्रजी अशा विविध भाषांमधून
अनेक शब्द आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. त्यापैकी आपण काही शब्द पाहूया. पहा, संस्कृत भाषेतून आलेला आहे कवी, पिता, पुत्र. त्यानंतर फारसी भाषेतून आलेले आहेत पोशाख, सामना. त्यानंतर अरबी भाषेतून आलेले आहेत मेहनत, हुकूम, पहा. त्यानंतर कन्नड मधून आले अण्णा, अक्का, अडकित्ता. त्यानंतर इंग्रजीतून आहे टेबल. असे अनेक बस, डॉक्टर असे अनेक शब्द आपल्या या मराठी भाषेमध्ये विविध भाषेतून आलेले आहेत आणि आपल्या या मराठी भाषेने या शब्दांना आपले मानले आहे. पहा, टेबल हा शब्द आता आपल्या परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. पहा, आपण गरज असेल तिथे हे शब्द वापरायला हवे. पहा, आपल्या मराठी भाषेत परकीय भाषेतून हे शब्द आलेले आहेत, तर गरज असताना आपण त्या ठिकाणी हे शब्द वापरायला हवे. परंतु गरज नसताना आपण हे शब्द वापरणे म्हणजे चुकीचे आहे. कारण ज्या ठिकाणी आपल्या मराठी भाषेतील मराठी शब्द वापरले गेले पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण काय करत असतो, सहजपणे परकीय भाषेतील शब्द वापरत असतो. म्हणून लेखिका म्हणतात की आपल्या मराठी भाषेचे व्याकरण झुगारून म्हणजे काय, आपल्या मराठी भाषेचे व्याकरणाला दूर करून आपण इतर भाषेतील शब्द वापरत असतो. पहा, मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवा अर्थ करतो, त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणे योग्य नाही का. पहा, या ठिकाणी आपल्याला योग्य त्यावेळेस आपल्याच भाषेतील शब्द वापरायला हवे. जर गरज असेल त्याच वेळेस आपण परकीय भाषेतील शब्द वापरायला हवे, असे या ठिकाणी लेखिका आपल्याला सांगू इच्छित आहेत. की पहा, मी स्टडी केली हा इंग्रजी शब्द आहे, परंतु त्याऐवजी तर आपण मी अभ्यास केला, यातून काही वेगळा अर्थ निर्माण होणार आहे का, नाही. म्हणून लेखिका आपल्याला सांगू इच्छित आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या भाषेतील शब्द वापरता येतील तर नक्कीच आपले मराठी भाषेतील शब्द वापरावे. म्हणून लेखिका म्हणतात की परभाषेतील शब्द वापरणे काही गैर नाही, कारण आपल्या मराठी भाषेने सुद्धा इतर परकीय भाषेतील आलेले शब्दांना आपले मानले आहे. परंतु गरज नसताना आपण जर परकीय भाषेतील शब्द वापरत आहोत तर आपण आपल्या मराठीचा अपमान करत आहोत आणि आपण आपल्या मराठीचे जे व्याकरण आहे त्याला झुगारून टाकत आहोत. पहा, म्हणून लेखिका म्हणतात की गरज नसताना त्या ठिकाणी परकीय भाषेतील शब्द वापरू नये, आपण आपल्या भाषेतीलच शब्द वापरावे. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे. पहा, आपण काल या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होते की उत्पत्ती म्हणजे काय. उत्पत्ती म्हणजे काय, उत्पत्ती म्हणजे शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र म्हणजे उत्पत्ती. मूळ म्हणजे काय, शब्द कसा तयार झालेला आहे. पहा, शब्द कसा तयार झालेला आहे हे आपल्याला कसं समजेल, ज्यावेळेस आपण शब्दाची उत्पत्ती शोधू त्यावेळेस आपल्याला कळेल की शब्द कसा तयार झालेला आहे. आता उत्पत्ती शोधांश एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे हे शोधल्याने पहा आपल्याला काय फायदे होतात, यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. पहा, एखाद्या शब्दाची उत्पत्ती शोधल्यानंतर आपल्याला याचा पहिला फायदा होतो की आपल्याला एक नवीन माहिती मिळते. त्यानंतर पहा, या ठिकाणी एक शब्द दिला मोरांबा. या शब्दातल्या मोराच्या मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. पहा, मोरांबा, आता मोर म्हणजे आपण मोरांबा हा शब्द वाचला तर आपल्या डोळ्यासमोर मोर येतो, परंतु मोरांबा या शब्दाच्या मोर म्हणजे मयूर
याच्याशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. पहा आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे आणि आपल्या या मराठी भाषेमध्ये विविध शब्दांचे विविध अर्थछटा होत असतात आणि अतिशय सुंदर असे शब्द आपल्या मराठी भाषेत आहेत. तर या ठिकाणी मोरांबाचा संबंध मोरसशी आहे. म्हणजे पहा जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस. पहा याच्या मोरस या शब्दाचा संबंध साखरेशी आहे, कारण जुन्या काळी जी साखर होती ती मॉरिशसवरून यायची म्हणून याला मोरस असे म्हटलेले आहे. म्हणून हा साखरेशी संबंध या ठिकाणी आलेला आहे. शब्दाची पाळीमुळे किती दूरवर पसरलेली असतात ते यातून कळते. पहा शब्दाची उत्पत्ती शोधल्याने पहिला फायदा होतो की आपल्याला त्या शब्दाबद्दल खूप माहिती मिळते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या शब्दाची पाळेमुळे किती दूरपर्यंत पसरलेली आहेत हे आपल्याला कळते. त्या शब्दाची पाळेमुळे आपल्याला कळत असतात की ते किती दूरपर्यंत गेलेले आहेत किंवा पसरलेले आहेत हे यातून कळते. ते कशातून कळते? उत्पत्ती म्हणजे शब्दाचे मूळ शोधण्याचे जे शास्त्र आहे उत्पत्तीच्या शोधाने. पहा कदर करणे असे आपण म्हणतो तो वाक्प्रचार आहे. पहा कदर करणे हा एक शब्द आहे तो वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार म्हणजे ज्याचा वाच्यार्थ नसतो. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. पहा आता भरपूर असे शब्द परकीय भाषेतून आपल्या भाषेत आलेले आहेत. पहा कद्र हा एक अरबी भाषेतील शब्द आहे आणि यावरून आपण शब्द घेतलेला आहे कदर म्हणजे गुणांची पारख करणे. कदर करणे म्हणजे काय? गुणांची पारख करणे. या शब्दाच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाही. पहा या ठिकाणी जर आपण एखाद्या शब्दाचे मूळ शोधून घेतले तर आपल्याला तो शब्द वापरताना चूक होत नाही. पहा या ठिकाणी तिसरे जे वैशिष्ट्य आहे, तिसरे जे महत्त्व आहे ते या ठिकाणी लेखिकेने आपल्याला सांगितले आहे की उत्पत्ती कोशाचे शोधाने उत्पत्ती कोशात एखादा शब्द शोधल्याने आपल्याला काय काय फायदा होतो. पहा त्या शब्दाबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळते. दुसरी गोष्ट की त्या शब्दाचे पाळेमुळे किती दूरपर्यंत गेलेले आहेत ते आपल्याला कळते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या शब्दाचा वापर करताना आपण चुका करत नाही. पहा अशा प्रकारे शब्दाची उत्पत्ती या ठिकाणी शोधायला हवी. पहा उत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. आपल्या शब्द वापरताना चूक होत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या शब्दाची पाळेमुळे किती दूरवर गेलेली आहेत हे आपल्याला कळते. अशा प्रकारे आपण एखाद्या शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे फायदे आपल्याला होत असतात. पहा या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे अनुसया. पहा अनुसया. आता अनुसया हा शब्द आहे. पहा या ठिकाणी अनुसया असे नाव नसून ते अनुसया असे आहे. अन अधिक असूया. पहा अन ते कसे तयार झाले? अन अधिक असूया अशा प्रकारे ते शब्द तयार झालेला आहे. पहा अनुसया हे नाव नसून हे अनुसया आहे. पहा अनुसया नसून अनसुया आहे. पहा हे नाव अनुसया नसून काय आहे? अनसुया. म्हणजे अन म्हणजे आणि असूया. अन म्हणजे नाही, अ म्हणजे नाही, अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे मत्सर, द्वेष. पहा याचा अर्थ होतो या ठिकाणी अशी या शब्दाची संधी झालेली आहे. तुम्हाला संधी म्हणजे काय हे माहिती असेल. पहा संधीचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत: स्वर संधी, विसर्ग संधी आणि व्यंजन संधी. तर हे आपण व्याकरणामध्ये अभ्यासणारच आहोत. परंतु पहा या ठिकाणी अनुसया आपण बोलताना अनुसया बोलतो, पण तो अनुसया शब्द नसून अनसुया हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे की ही संधी झालेली आहे. अन अधिक आसूया या ठिकाणी या 2 शब्दांची संधी झालेली आहे. संधी म्हणजे 2 शब्द एकत्र आलेले आहेत आणि याचा अर्थ असो मनात आसूया म्हणजे मत्सर, मनामध्ये मत्सर नाही अशी, मनामध्ये मत्सर म्हणजे द्वेष नसलेली अशी ती अनसूया
हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. म्हणजे तो शब्द आपल्या मनात एक वेगळे आपल्या मनामध्ये प्रतिबिंब निर्माण करतो. तर अशा प्रकारे शब्दांची उत्पत्ती शोधल्यानंतर आपल्याला तो शब्दाचा खरा अर्थ कळतो आणि तो शब्द आपल्या मनात पक्का रुजतो. तसेच जरार जर्जर पहा, जरा जर्जर या संस्कृतमधील आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. पहा, वार्धक्याने विकल झालेला याचा अर्थ आहे पहा, जचा उच्चार तालव्य ज आहे, तर जरा म्हणजे थोडे आणि जर म्हणजे कलावत. पहा, या ठिकाणी हा जो शब्द आलेला आहे, या ठिकाणी आपण तो शब्द लिहूया. जरा जर्जर. पहा, जरा जर्जर हा जो शब्द आलेला आहे, या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. म्हणजे म्हातारपणाने म्हणजे वय झाल्याने म्हणजे विकल झालेला, अशक्त झालेला असा या शब्दाचा अर्थ आहे. पहा, या ठिकाणी ज हा ज आहे. पहा, या ठिकाणी जो ज आहे तो ज आहे, याला म्हणतात. आणि जरा म्हणजे थोडे, जरा म्हणजे थोडे, थोडेसे आपण म्हणतो जरासे, थोडेसे. त्यानंतर जर म्हणजे कलाबूत, जर म्हणजे कलाबूत. पहा, कलाबूत. तर अशा प्रकारे या शब्दातील जचे उच्चार दंतमूली आहे. पहा, अशा प्रकारे वेगवेगळे अर्थ या ठिकाणी या शब्दाचे होत आहेत. त्यानंतर या ठिकाणी आलेला ज हा शब्द दंतमूली आहे. पहा, आपण शब्दाचे उच्चार करताना वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या शब्दांना वाचत असतो. पहा, या ठिकाणी दंतमूलीय हा शब्द आहे. दंतमूलीय म्हणजे काय? या शब्दाचा उच्चार करताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी, म्हणजे दंत तालव्य आपण त्याला म्हणू शकतो. किंवा दंतमूलीय जेव्हा वेळेस आपण ज्य हा शब्द उच्चारतो, ज्य त्यावेळेस आपल्या जिभेच्या या टोकाच्या या वरच्या दातांच्या मुळाशी या ठिकाणी तो टच होत असतो, म्हणजे त्या स्पर्श होत असतो. म्हणून आपण याला दंतमूलीय शब्द असे म्हणतो. आणि याच्या उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. पहा, मराठीमध्ये भरपूर असे शब्द आहेत की त्यांच्या उच्चारावर अर्थ अवलंबून असतो. पहा, या ठिकाणी आपण उच्चार स्थानानुसार वेगवेगळे प्रकार आहेत. कंठ तालव्य, कंठोष्ट्य, दंतोष्ट्य, दंत तालव्य असे हे शब्द या ठिकाणी म्हणजे त्यांच्या उच्चार स्थानानुसार वेगवेगळे प्रकार आपण शब्दांचे पाळलेले आहेत. त्यांची ध्वनी निर्माण होते आणि ते शब्द उच्चारताना आपल्या मुखातील अवयवाच्या कोणत्या ठिकाणी स्पर्श होतो यावरून आपण त्याचे हे प्रकार पाळलेले आहेत. जसं की आता ज शब्दाच्या उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दातांच्या मुळाशी स्पर्श होतो. तशा अनेक प्रकारचे शब्द आहेत, जसे की ओष्ठ शब्द ओ, उ, औ असे, म्हणजे ज्यांच्या ओठांना स्पर्श होतो. ब, म, प, फ अशा प्रकारे. तर वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत आणि ते शब्द उच्चारताना आपल्या मुखातील अवयवांच्या कोणत्या भागाला स्पर्श होतो यावरून त्यांचे प्रकार पडलेले आहेत. दंतोष्ट्य, दंत तालव्य, त्यानंतर कंठोष्ट्य अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाळलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेखिकेने आपल्याला सांगितलेले अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण अभ्यासले आहे. त्यानंतर प्रत्यय जोडल्याने सुद्धा, योग्य प्रत्यय जोडल्याने सुद्धा आपण अर्थाचा अनर्थ टाळू शकतो. त्यानंतर आपण योग्य प्रत्यय जोडल्याने योग्य प्रत्यय जोडले नाही तर कशा प्रकारे अर्थाचा अनर्थ होतो हे सुद्धा पाहिले. त्यानंतर मराठी भाषेमध्ये इतर भाषेतून अनेक शब्द आलेले आहेत, परंतु लेखिका म्हणतात की आपल्याला गरज नसेल त्या ठिकाणी परकीय भाषेचे शब्द वापरू नये. जर शक्य त्या ठिकाणी आपण आपल्या मराठी भाषेचे शब्द वापरावे. त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरणसुद्धा या ठिकाणी दिले. मी स्टडी केली
यात वेगळे काहीच नाही, याऐवजी आपण मी अभ्यास केला हे म्हटले तर योग्यच. पहा, त्यानंतर शब्दाची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे या ठिकाणी सांगितलेले आहे. पहिला फायदा म्हणजे शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे महत्त्व काय आहे. पहा, पहिले महत्त्व आहे की आपल्याला अधिकची माहिती मिळते, खूप नवीन नवीन माहिती मिळते. त्यानंतर त्या शब्दाची पाडेमुळे म्हणजे ते शब्दाची पाडेमुळे किती दूरपर्यंत पसरलेले आहेत हे आपल्याला कळते. त्यानंतर आपल्याला शब्दाची उत्पत्ती शोधल्याने तो शब्द वापरताना आपण चुका करत नाही, हे महत्त्व या ठिकाणी लेखिकेने सांगितलेले आहे. त्यानंतर शब्दांचे उच्चारावर सुद्धा अर्थ अवलंबून असतात. जसे की आपण याही जरा जर्जर या ठिकाणी ज हा दंत मूलीय शब्द आहे. तसे अनेक शब्द दंतोष्ट आहेत, दंत तालव्य आहेत, कंठ तालव्य आहेत, कंठोष्ट आहेत. तर या शब्दाच्या उच्चार स्थानावरून सुद्धा शब्दांचे अर्थ अवलंबून असतात. ते या ठिकाणी आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. या पाठाचा राहिलेला भाग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद.